निवडून आम्ही द्यायचं, सगळं आम्ही करायचं, मतदान आम्ही करायचं आणि आम्हालाच परत तुम्ही विश्वावर धरता. यायचं मतदानाच्या टायमाला आपलं काही रेकॉर्ड राहते का तिथं घर पोच आपल्या चिठ्ठ्या पोहोचतात. तुम्ही भाव द्यायला पाहिजे. तुमचे नमोचे शेतकरी पैसे नको. पिकवतो रात्रंदिया कष्ट करून आम्ही पिकवतो, मात्र भाव आमच्या हातात. 1500 रुपयाने महिला मंडळाला पैसे दिले त्यांनी, पण वसूल किती केले एका पोत्या मागं खताच्या आमच्याकडून. शेतकऱ्याला बाबा तू कर्जमाफी देऊच नको, शेतकऱ्याला योशीर शेतीमालाला भाव द्यावं. त्यानं शेतीमालाला शेतकऱ्याचे जे धोरण आहे हे चांगल्या पद्धतीनं मार्केट द्यावं, त्यांना शेतकऱ्याला भाजीपाल्याला मार्केट द्यावं, शेतीमालाला मार्केट द्यावं. ते मुंडे साहेब आले म्हणून सने त्यांना भेसळ काढली नाही तर आम्हाला ते पत्ताही लागेना गेला काच्यात काय मिसळून द्यायले तर. अहो ते एक देवच म्हणून आले तर शेतकऱ्याच्या याला हिशाला. शेतकऱ्याला पिकून जर त्याला भाव नाही मिळाला तो आत्महत्या नाही करणार, काय करणार? या सरकारला एवढा तरी विचार करतोय का? त्याला कधी कळलंय का शेतकरी काय करतोय? जगाचा पोशिंदा आहे. त्याच नवऱ्याकून ते लाडका भाऊ म्हणणार अगून त्यांना लाजा वाटत नाहीत का? आपण एका पोत्या मागं 400 रुपये वाढून गेलो यावर्षी. एका खताच्या गोणी मागं 10-26ला 400 रुपये वाढले. तुम्हाला कोणाला माहिती आहे? 2300 रुपये भाव आहे. ते गेल्या वर्षी खताचे भाव काय होते, आज काय भाव आहेत? मग शेतकऱ्यानं करायचं काय? काय टाकायचं उसाला, काय टाकायचं कापसाला? कसं वरणार? शेतकरी फाशी नाही घेणार तर काय करणार? माय मोदीचे पैसे पडले, फडणवीस भाऊचे पैसे पडले, त्या बाया कामं करायच्या सोडायला आता नाही 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 मला पैसे पाया जायचे. महिन्यामध्ये 2 दिवस ते बुडायले. तर केवायसी हर गोष्टीला केवायसी, हर गोष्टीला केवायसी, प्रत्येक गोष्टीला केवायसी. माणसाचं त्याच्यात कामं करावं का त्या केवायसी करीत बसावं तेच मिळ लागलं. फॅक्टऱ्या त्यानं मोठ्या मोठ्या बिझनेसदाराला यायनं माफी दिली. शेतकऱ्याच्या एका लाखाला हे याच्यात 10 तुटी येतात. यायच्या घरी काय हेलिकॉप्टरनं फिरतात आणि यायचे अब्जावधी रुपये खर्च माफ होतं. यायचे कंपन्या नाही झालं माफ ते पळून जातात. शेतकऱ्यांनी कुठं जावं पळून? वारी माऊली गर्व हरण्यासाठी एक वारी आहे. जे गर्विष्ठ आहेत त्याच्या करता ही वारी. ते येत नाही तिकडे, त्याला याय पाहिजे त्यांनी गर्विष्ठांनी, त्याचा गर्व हरत येत आले. तेवढ्या चांदेवाचा हरीला गर्व माऊलीनं आपली काय कथा. मी पणा जातो वारीला आल्यावरच कळतंय काय अन्नदान काय. आपण साधी एक पंगत दिली तर म्हणतो मी पंगत केली. काय अन्नदान आहे. खूप अन्नदान. सकाळच्या 5 वाजले तेव्हापासून संध्याकाळच्या 12 वाजोस्तोवर अन्नदान आहे. तरी संपत नाही द्यायचं, कारण माऊलीनं त्यांना दिलेलं आहे. बरोबर. तर आपल्या इकडे साधी एखादी पंगत दिली तर म्हणतात पंगत दिली पंगत हे दिली. केली. हा. अन्नदान पाहूनच पहा कसं. कुठेच कमी पडत नाही 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 कुठं काहीच कमी नाही. पडत एक माणूस सुद्धा उपाशी झोपलेला बघला का कुठं? नाही. एखादा माणूस बेवारस असला तरी बी पण ते पोटभरच जेवून आराम करणार. पुन्हा शासनानं आता एवढाले टेंट टाकलेत बेवारसासाठी. आता आम्हाला एक असतात ते पालं भिशी, ज्याला भिशी नाही ते टेंटामध्ये झोपतात. हा. पण असं सुख नाही कुठं. नाही 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 असं सुख कुठंच भारी नाही. वाटतंय ना. नाही नाही नाही, असं सुख कुठंच नाही, कुठंच नाही. खरंय. असं सुख कुठंच नाही. अहो घरच्या लेकरा बाळाचं ध्यान सुद्धा येत नाही. किती कमाल आहे ही हो ना, हो गोष्ट. ना. माणूस आयुष्यभर राबतो लेकरा हा, हा. बाळासाठी. ध्यान वारी सुद्धा झाल्यावर येत ध्यान सुद्धा येत नाही. नाही नाही. कसं काय नाही येत बरं? आता आम्ही जुन्या गडावरून आलो तर पुढे मग आता ते असं थकवा सुद्धा वाटत नाही, काहीच वाटत नाही. माऊलीचीच कृपा. नाही लागत. आमच्याकडे बी शेत आहे. माऊलीची कृपा आहे हा. सगळ्यावर. एवढे राहतात आईचं ना झोपतो आपल्या शेतात झोपलं तर इचू किडा रोजचे पेशंट जातात दवाखान्यात. इथं एखादा पेशंट दिसला का माऊलीचं लक्ष आहे तेव्हाच होते. बरोबर. माऊली आहेत, फक्त ते समजून घेत नाहीत माणसं. माऊली आहेत, साक्षात माऊली आहेत तेव्हाच कृपा एवढी चालली ना त्यांची. नाही तर एवढे 20 लाख लोक हो ना, हो ना. एका ठिकाणी जमल्यावर काही होऊ शकतं ना. अहो पण जरी तुम्हाला धक्का लागला तर कोणी बोलणार नाही म्हणून चाललंय. अहो आपली वैयक्तिक गावात पंगत असली तर एखाद्या पंक्तीला कमी पडू शकते. आखरीला मात्र माऊलीची पंगत आहे तर कोणाला कमी पडलेलं आणखीन मी ऐकले नाही कुठंच. एवढी पब्लिक.
कोणाला आमंत्रण नाही, काही नाही, या जेव्हा Direct जा. जा जेव्हा. पुन्हा कुठेही जा, कोणी म्हणणार नाही की इथं तू माझ्या पंक्तीला का आला जेवायला. बरोबर आहे. आता इथून गेल्याच्या नंतर ना गाव अन्नदान होतंय. हम्म. गाव इथून गेलो. हो इथून गेल्यावर. आपली माऊंदी माऊंदे माऊंदे. माऊंदे. माऊंदे काय? आपण पंढरपुराला जे सगळे माणसं आलेले आहेत, यात्रा केली आपण. यात्रा केलेली आहे, ते आपण काय करतो, गावामध्ये फाळा करतो, हा. वर्गणी हा हा. वर्गणी करून त्याचं सगळ्या गावाला चुलबन जेवण घालतो. अच्छा. त्याला माऊंद म्हणतो. माऊंद. माऊंद. भंडारा. नाही, भंडारा अलग, माऊंद आलं. माऊंद अलग. अच्छा. ते सप्त्यामध्ये भंडारा म्हणतो आम्ही हा त्याला. हा हा. 7 दिवसांचा. हा, दिवस. 7 दिवसाचा त्याला भंडारा म्हणतो, हा. आणि याला माऊंद म्हणतो. अच्छा. माऊंद. मग ते लोक वर्गणीतून हा, करायचं. आज यात्रेला जेवढे आलेले आहेत का तेवढे हे करतात, जे ना आलेले त्याला जेव घालतात, त्याला सगळ्या गाव, गावालाच जेव. म्हणजे हे गाव एकत्र येण्यासाठी. हा. पूर्ण खेडी. भारी आहे, नवीनच काल हा, मला यार. माऊंद. माऊंद आम्ही माऊंद म्हणतो. दुसरीकडे दुसरं भाषा बदलली, आलं काय म्हणतात, भंडारा सप्त्यात राहते हो, आपल्या इकडे नाही भंडारा म्हणजे. नाही नाही, सप्त्याचा म्हणतो, हे सप्ताह नाही ना, हे माऊंद. शब्द बरं माऊंदच ठरवूया आपण या शब्दात. वाद नको. हा, ते काय जालना जिल्ह्यात माऊंदच म्हणतात. माऊंद. माऊंदच. जाऊ दे, जालना जिल्ह्यात म्हणतो म्हणजे सगळीकडे म्हणतो. हा, नाही ना, चौकट चौकट. पण मला एक सांगा, एक असं काय गोष्ट आहे जी तुम्हाला दरवेळेस वारीला ओढून आणते? माऊली आणतात आम्हाला. एका महिन्याच्या अगोदर ते कामाचं काही हो, एका महिन्याच्या अगोदर तेव्हापासून माणसाच्या मनात खंत राहत, चला यात्रा आली, चला माऊलीची वारी आली, चला माऊलीची वारी आली. माऊली थांबूच देत नाहीत. ओढ लागली. नाही पण आता समजा कुठे जायचं म्हटलं तर आपल्याला फार तयारी करायला लागते ना, घरदार कसं, कोण बघेल काय बघेल. पण माऊली तुम्ही साधं कोणाचं जवळचं लग्न असलं तरी हा. माणूस म्हणेल बाबा जाऊ द्या, पाहू कोणाला पाठवू, नाही तर हा, हे कर. मग माऊलीच्या वारीला कोणीच म्हणत नाही जाऊ द्या म्हणून पुढी करू. ते येणारच, टाळत नाही. नाही पण शेतीत पण आता पेरणी नाही झाली अनेक ठिकाणी, तुमची पण नाही झाली पेरणी, पण मग तुम्ही शेत काय कोणाच्या भरोश्यावर सोडून आले? आता घरचे लोक आहेत की घरी, वडील आहेत, भाऊ आहेत, त्याच्या जीवावर. आणि तुम्ही आले वारीला. हा, काय करणार. माऊलीला अजून एक ताण द्यायला, ते आमचं शेत पाहून घ्या. नाही नाही, माऊलीला ताण द्यायचा तर होत नाही. माऊली काय करणार एकटं? मग आता तेच करणार. पाड चालते पाणी. आपण त्या पाणी पाडण्यासाठी स्वार्थासाठी आलोच नाही, स्वार्थ साधण्यासाठी आलो नाही. तुम्ही कशासाठी आले? आता हे आनंद घेणे लुटण्यासाठी आलो तर, स्वार्थासाठी नाही. पाणी पडावं म्हणून आलो थोडंच. आम्ही नाही एवढे 20 लाख लोक काय पाण्यासाठी आता, ते परमेश्वरी सूत्र आहे, त्याच्यासाठी थोडे देतात. निस्वार्थाची भावना आहे थोडक्यात. वादच नाही. निस्वार्थपणा नाही, त्याचं मन मोकळेपणानं आपलं आनंद लुटण्याचं काम करायचं. परत घरी गेल्यावर टेन्शन आहे बाकी काय टेन्शन घ्यायचं करत नाही. आता ते होईल टेन्शन ते घेऊन काय काय करणार आहेत करणार? माऊली? टेन्शन घेऊन काय करणार? आपल्या हातात आहेत का सूत्र? नाही नाही. ते ईश्वराच्या हातात आहेत. आपल्या हातात जर असते तर आम्ही अशा हा? ठेवली अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावी समाधान. समाधान राहा. हा, मागला परिहार पुढे नाहीशी ना, झाली या दर्शन एक वेळा. वा, तुकाराम महाराजांचं पण मला आठवला की काय ते जे जे होतील ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जबरदस्त. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराजांना खरं आयुष्याचा अर्थ कळालेला होता म्हणाले. काही टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही, काही नाही. हा? हा, मग तेच तेच तेच. दानच करत होतो महाराज, शेती सगळं दान, सगळं सगळं दान करून दान करून टाकलं. मग वारीत मला एवढे जण भेटले ना, कुणी एक सुद्धा म्हणलं नाही की आम्हाला घरची आठवण येते, आम्हाला घरी जायचं. उलट येऊन येऊन सांगतात आम्हाला काही येत नाही घरची आठवण. आठवण यायसारखं माऊलीनं काही ठेवलंच नाही, सगळं दिलेलं आहे. आठवण कधी येते? कोण्या गोष्टीची कमी पडली, कोण्या माऊलीनं काही कमी ठेवलंच नाही, सगळं आनंद आहे. आनंद असल्यावर आठवण कशी राहील? भारी आहे विषय. हा. आता उगाच इकडं पोटात आताडे तुटायला लागले,
मग घरची आठवण येते बाबा, घरचं चांगलं होतं आपलं. पण तसं होतच नाही. होतच नाही तसं. सगळं आपोआप हातातच येते आपल्या. हो ना, हो ना. आपोआप मागायच्या अगोदर आपल्याला घरी तरी म्हणायला लागतं बाबा स्वयंपाक करा, हे करा. इथं मागायच्या अगोदर आपण झोपेतून उठायच्या आधी इथं पंक्ती सुरू, चहा सुरू, जे ज्याला आवडेल ते. असं म्हणजे जगात कुठे नाही होऊ शकत. नाही कुठंच नाही, कुठंच कुठंच नाही नाही. एवढा सोहळा कुठंच नाही. पण तुम्ही इथे जितके सगळे शेतकरी आहेत का? सगळे. अरे वा. मला एक जण त्या दिवशी म्हटलं होतं की मॅडम शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, वारकऱ्यांमधले 70-80% शेतकरी आहेत. 80% शेतकऱ्याच्या नाही मॅडम, आम्ही करावं काय? हे भाव फक्त आमच्या हातात नाही, पिकवायचं आमच्या हातात आहे, फक्त भाव आमच्या हातात नाही. भाव एक शासनाने योजना दुसऱ्या राबवतो. शेतीमालाला जर भाव दिला तर शासनाच्या आम्हाला कर्जमाफीची गरज नाही, तुमच्या कशाचीच गरज नाही. शेतीमालाला ठराविक भाव दिले तर आज आमच्या हळदीला योगायोग मसाले पदार्थामध्ये मोल्डी म्हणून 20,000 रुपये चालली. असा जर सोयाबीन, कापूस जर याला आलं, उसाला जर भाव आला तर कशाला शासनाचं आम्हाला कर्जमाफी घ्यायची काम आहे आणि हे करायचं? कर्जच काढायची गरज नाही. कर्ज काय करायचं? आम्ही मला सांगा, आपल्या खिशामध्ये 10 रुपये आहेत हा. ताळाचे, दुसऱ्याचे 10 रुपये काला मागा आपण? त्याने योग्य भाव जर आम्हाला मालाला दिला तर बरोबर आहे. ते म्हणायचंय. आपलं चाळ आमच्याजवळ राहतंय, पद्धतशीर चालतंय, दुसऱ्याला 10 रुपये मागायची गरज पडत नाही. त्याच्यातच आम्ही आनंदी राहतो. त्याने भाव द्यायला पाहिजे. तुमचे नमोचे शेतकरी पैसे नको, पिकवतो, रात्रंदिया कष्ट करून आम्ही पिकवतो, मात्र भाव आमच्या हातात नाही. एवढंच आम्हाला दुःख आहे. आणि त्यांच्या मालाला म्हणजे आज 700 रुपयाचं पोतं 2400 रुपयावर गेले, 2400 रुपयावर गेले. आणि पुन्हा इतकं ते मुंडे साहेब आले म्हणून सने त्यांना भेसळ काढली नाही तर आम्हाला ते पताही लाग नाही गेला काच्यात काय मिसळून द्यायले तर. बरोबर आहे. चक आता रस्त्याला फेकू द्यायले तर आडरानानं लगे भेसळ विकत. आता मुंडे साहेबांची भीती आहे लोकांना. अहो ते एक देवच म्हणून आले तर शेतकऱ्याच्या याला हिशाला. खरे स- बऱ्याच गोष्टी आहेत बाबा. याच्यामध्ये आता वाढ बियाणं पण पकडले, फेक बियाणं. हो ना, हो ना. सगळं काय करावं अशा वेळी मग शेतकऱ्यांनी? अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करतील मॅडम? ते इलाज नाही शेतकऱ्यापाशी त्या गोष्टीचा. आत्महत्येचं प्रकरण त्यानंच वाढलंय मॅडम. लोकं म्हणतात, शेतकरी आत्महत्या काय करतो? नाही पिकल्यात, नाही उत्पन्न मिळालं, थांबा, काय माऊली करणार? पुढे येते, आवाज तुमचा येणार नाही. काय म्हणले? शेतकरी जर समजा नाही पिकलं, हा. शेतकऱ्याला पिकून जर त्याला भाव नाही मिळाला, तो आत्महत्या नाही करणार, काय करणार? या सरकारला एवढा तरी विचार करतोय का? त्याला कधी कळलंय का शेतकरी काय करतोय? जगाचा पोशिंदा आहे. नुसता जगाचा पोशिंदा नाही, सगळ्या लोकाला पोषण्याचं काम शेतकरी करतोय आणि शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही. मग याचं काय करायचं? या सरकारला एवढी झोप कशी लागली? निवडून आम्ही द्यायचं, सगळं आम्ही करायचं, मतदान आम्ही करायचं आणि आम्हालाच परत तुम्ही विश्वावर धरता. कुठला न्याय हा सरकारचा? कशाला? सोयाबीनला 4,000 भाव, सोयाबीन संपली की 7,000 भाव, 8-9,000 भाव विकल्यावर विकल्याच्या नंतर. असं सरकारचं डोकं आहे. शेवटी भाव कापसाला बी ज्यावेळेस आम्ही कापसं घातले त्यावेळेस 7,000 भाव होता आणि आता 10,500 भाव आहे. आज 10,500 गाठीला भाव देतात ती त्यांच्या, म्हणजे व्यापारी लाईनला फायदा आहे, शेतकऱ्याला काय फायदा आहे? सरकारी व्यापाऱ्याचं मुळात मुद्दा सरकारी व्यापाऱ्याचा आहे, शेतकऱ्याचं नाही. काय करणार याला? शेतकरी काय करणार याला? प्रवृत्त करतं शेतकऱ्याला, मरायला प्रवृत्त करणारा म्हणजे सरकार. सरळ सांगायचं मला, शेतकरी कुणाचे 2 रुपये द्यायचे झाले तर आम्हाला ते इकूनच द्यावं लागतं मॅडम. बरोबर बरोबर. हा म्हणजे जे कर्ज घेतलेले असतील, हा. कर्ज घेतलेले असतील पैसे. काय? 1500 रुपयानं महिला मंडळाला पैसे दिले त्यांनी, पण वसूल किती केले? एका पोत्या मागं खताच्या आमच्याकडून. महिला तिला जरी दिलेले असले 1500, पण शेतकऱ्याकडून, तिच्याच नवऱ्याकडून, ते लाडका भाऊ म्हणणाऱ्याकडून त्यांना लाजा वाटत नाहीत का? आपण एका पोत्या मागं 400 रुपये वाढून गेलो यावर्षी. एका खताच्या गोणी मागं 10-26ला 400 रुपये वाढले. तुम्हाला कोणाला माहिती आहे? 2300 रुपये भाव आहे. हा. ते गेल्या वर्षी खताचे भाव काय होते, आज काय भाव आहेत? मग शेतकऱ्यानं करायचं काय? काय टाकायचं उसाला, काय टाकायचं कापसाला? कसं वरणार? शेतकरी फाशी नाही घेणार तर काय करणार? 20 प्राशन केल्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय राहत नाही. सरकार, मुळात सरकारचं धोरण चुकीचं आहे.
मेन आता सरकारने काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सरकारने- सरकार बघतोय हा व्हिडिओ समजा. अहो सरकारचं एकच काम आहे, शेतकऱ्याला बाबा तू कर्जमाफी देऊच नको, हा. शेतकऱ्याला योजशीर शेतीमालाला भाव द्यावं, त्यानं शेतीमालाला शेतकऱ्याचे जे धोरण आहे हे चांगल्या पद्धतीनं मार्केट द्यावं, त्यांना शेतकऱ्याला भाजीपाल्याला मार्केट द्यावं, शेतीमालाला मार्केट द्यावं. त्यांनी हे असलं काय करू नये, माफीन कुठं काही हे ढोंग 2,000 द्यायचे 10,000 वसूल करायचे शेतकऱ्याकडून, म्हणजे शेतकरी भिकाला लावायचं हे सरकारचं धोरण आहे. अहो त्या 2,000मुळे आपण कामाला लागणच ना. आले का पैसे 10 बँकेत केव्हा मोदी टाकायला केव्हा मोदी टाकायला आम्ही त्या देवाचं नाव विषय लय गंभीर होत चालला आता. काय मला माझं त्या मोदीचं नाव, माय मोदीचे पैसे पडले, फडणवीस भाऊचे पैसे पडले, त्या बाया कामं करायच्या सोडायला आता नाही 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 मला पैसे पाया जायचे. नमोचे पैसे महिन्यामध्ये 2 दिवस ते बुडायले तर अहो नाही पैसे आपल्याला चक्रा मारणं लागल्यात ना बँकेत. कोण्या बँकेचे मेसेज आलेत आज? मेसेजच येणं झालेत. महिला म्हणतात आम्हाला फुकट आले पैसे, आम्हालाच उचलायचे, आम्ही देत नाही तुम्हाला, आहे की नाही हो? ते आले त्याला ठीक आहे, चांगलं आहे, मात्र यांनी बरोबर आणखीन आपल्याला हे द्यायचं ना, शेतीमालाला भाव द्यायचा ना. हा? शेतीमालाला भाव द्यायचा ना. शेतीमालाला भाव नाही काय नाही. हे 2,000 रुपये काय करता? हे 2,000 काय कामाचे ते? यांना बेजाऱ्या जास्त मांडल्या. पुन्हा माणसं केवायसी, हर गोष्टीला केवायसी, प्रत्येक गोष्टीला केवायसी. माणसाचं त्याच्यात कामं करावं का त्या केवायसी करीत बसावं तेच मिळ लागेल ना त्याला. सर्व रिकाट असून केवायसी काय करायची आहे तिथं? नाही यायचं मतदानाच्या टायमाला आपलं काही रेकॉर्ड राहते का तिथं? घर पोच आपल्या चिठ्ठ्या पोहोचतात, घर पोच आणून देतात घरी आपल्याला मतदानाच्या टायमाला. पोल चिठ्ठ्या आपल्या घरी येतात. आणि आता हे माणूस आहे का नाही आपल्याला केवायसी करणं लागेल. त्या 2-2 हजारासाठी केवायसी करणं लागली. अहो त्या गॅसची केवायसी असं होतं का पहिलं कधी? अहो यांनी स्वतः त्या जिओच्या कार्डासारखं केलं, पहिल्यानं फुकट दिलं. नाही जिओच्या कार्डासारखं केलं, पहिल्यानं फुकट दिलं. आता ते आपल्याला सोचन आता महाग केलं. गॅस तो आपला 100 रुपयाचा गॅस कोटा आता 1000 रुपयाला केला. आधी गॅस फुकट वाटले आणि आता भरून द्यायला आमचे गॅस घरी रिकामी आहेत. वडिलाच्या नावानं कार्ड होतं, आता ते आमचं नवीन कार्ड करायला चालू नाही म्हणतात, बंद आहे आता गॅस बंद आहे. आलो आणखीन चुलीवर नाही. शेम जिओच्या कार्डासारखं केलं या शासनानं. अगोदर फुकटची सवय लावली, एकदा सवय लावून गेली, झालं काम. या पुढे नाही पर्याय नाही ना. या ना पुढे सगळे वर्ग जगू कसे शकतात? या ना. ते माईक आपलं सरकार जे आहे ना मॅडम, आपलं सरकार फक्त आता आहे ना आमदार पळवण्याच्या ह्याच्यात आहे. बाकीचं काहीच नाही. भाऊ खाली खाली खाली. सरकार फक्त आमदार पळवण्यात व्यस्त आहे आता सध्या. त्यांना काही घेणं देणं नाही बघा शेतकऱ्यांचं. काही कोण जगू मरू काही नाही. आत्ता आम्ही भाताची रोपं टाकली, एवढा पाऊस झाला, रोपं 5 तारखेला उपटली, काढून ठेवली, 6 तारखेला लागवड करायची. एवढा पाऊस झाला की आमची रोपं वाहून गेली. 5,000 रुपयाचं ते नुकसान झालं. परत दुसरीकडून तुमची उरली की त्यांच्याकडनं विकत घ्यायची, ते लावायचे. पहिल्या दिवशी माणसं घेतली 7, त्या माणसाच्या 400 रुपये रोजाने झाले किती पैसे? शेतकऱ्याचं काही घेणं पडलं नाही सरकारला. शेतकरी फक्त त्यांची वाचवण्यासाठी व्यस्त आहे, बाकी काही नाही. काँग्रेसचा कोणता गावतोय, BJPचा कोणता गावतोय, शिवसेनेचा कोणता गावतोय, एवढ्याचाच व्यस्त आहे. शेतकऱ्यांकडं बघण्याचा त्यांना वेळच नाही आहे बघा. आणि दादा म्हटलं ना आता की हे जे 1,500 रुपये देतात, अक्षरशः ते दादा बरोबर बोलले. हे 1,500 देऊन निव्वळ आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मणक्यावर बसलेलं सरकार आहे, बाकीचं काहीच कारण नाही. पण तुम्हाला काय वाटतं मग विरोधी पक्षांनी या संदर्भात बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? जोरदार. विरोधी पक्ष उरलाच नाही. विरोधी पक्ष उरलाय का? आणि जो उरलाय तो भेटतोय. ईडी बिडी काडी सगळं मागं लागले त्यांच्या. करीन काय? बरोबर आहे का ना? सत्य परिस्थिती. अहो अवघड परिस्थिती काय घेणार. जो बोलतोय ना आता सध्या, जो आमदार बोलन त्याचा कार्यक्रम लगेच तो दुसऱ्या दिवशी बघा होता लगेच कुठं आहे? प्रवेश साहेबांच्या हाताने.
पर्याय नाही राहिलेला मॅडम. मग शेतकऱ्याने जायचं कुणाकडं? हा आमदार आमचा आहे, दुसऱ्या दिवशी तिकडे गेला. हरवला, पर्याय नाही. त्यामुळं आता आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे कोणता माणूस निवडायचा आणि कोणता नाही निवडायचा. अशी परिस्थिती आली. एक दिवस असा येईल मॅडम, हे वारीला कसे चाललेत, असं एक दिवस तरी ही जनता एकदा जागी झाली ना, त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. अतिशय गंभीर मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत इथे आणि सत्ताधारी पक्षांवर नाराजी आहे त्यांची, पण त्याचबरोबर विरोधी पक्ष उरलाच नाहीये असं सुद्धा एक महत्वाचं मत त्यांनी व्यक्त केलंय. काय म्हणत होते मगाशी दादा तुम्ही? नेते बोला. शेतकरी नेते. शेतकऱ्यांनीच भाव जर भेटला नाही तर सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये शेती करायचीच नाही. एक वर्ष सरकारला पण कळू द्या की आपल्याला भाव का देत नाही. एक वर्ष जर आपण शेती केली नाही तर काही सरकारला कळणार नाही, तर आपल्याला कोण भाव देणार पण नाही. याकरता सर्व शेतकऱ्यांनी आपणच विचार करायचा, एक वर्ष शेती करायची नाही. आपल्या पुरतच पिकवायचं शेतकऱ्यांनी. पण अन्न टंचाई निर्माण होईल ना त्यांनी. मग ते तर व्हायलाच पाहिजे. शेतकऱ्याला भाव कधी भेटणार? कोरोनाच्या टायमात फक्त एकला शेतकरी आणि जवान उभा होता. कोणी होतं उभं? शेतकऱ्याने एवढा देश चालवला. शासनानं नाही हे केलं, शेतकऱ्यानं पिकवलं म्हणून शासनानं चालवलं. कर्जमुक्ती आणखीन काय करायचं शेतकऱ्यांनी? शेतकरी उभा आहे तर देश उभा आहे. देश उभा राहायला फक्त शेतकरी आणि जवानच आहे, दोघच जण आहेत याच्या संविधानावर चालणारे. शासन संविधानावर चालच न झाले मॅडम. असं कोण्या संविधानात लिहिलेलं आहे की यायचा खासदार याईनं घ्यायचा आणि त्याचा खासदार त्याईनं घ्यायचा? सगळी फोडाफोडी झाली. नाही नाही नाही, कायदा तोडवला, सगळी हुकुमशाही चालली द्यायच्या. त्यानं म्हणलं तसं करणं लागायला नाही याला बाकीच्याला. आता 6 खासदार गेले, हुकुमशाहीमुळेच गेले. दाब पडा गेले, नसतात ईडी. पण मला एक सांगा, तुम्ही ज्या विश्वासाने मतं दिले होते खासदारांना, सत्ताधारी पक्ष त्यांच्यामध्ये घेते, पण ते खासदार सुद्धा तुमच्या मतांची किंमत करत नाहीये ना. नाही ना, टायमाला माऊली द्यायला ते खोकेत दिसायलेत ना 100 कोटी. काला बसतील आता आम्हाला विचारित. आयुष्य 3 पिढ्या सुधारल्या ना मॅडम त्याच्या. पण पुढच्या निवडणुकीत तुम्हाला चेहरा दाखवायचा आहे ना, तोंड आपण दाखवायचं त्यांना आहे. नाही दाखवला तरी बी आता ते अर्धे मत त्याच्या मागच राहतात हडीवरली. ते पैसा त्याच्याकडे भरपूर आहे. पैशात 1000 कोटी 100 कोटी त्याच्या मापत नाही ना त्याच्या खाली. आम्ही तर 1000 रुपयाला महाग आहेत शेतकरी, बाजाराला महाग आहे. त्याच्या 3 पिढ्याला न सरणार आहे, न करून ठेवले. नाही, पण आता पर्याय काय वाटतं तुम्हाला या सगळ्यांना? यायला पर्याय म्हणजे एकच, सगळ्या जनतेनं जागरूक होऊन या शासनाला धडा शिकवलाच पाहिजे. कारण की शेतीला हमी भावाशिवाय शेतकरी सुधारत नाही मॅडम. यायच्या मनमान्या झाल्यात. शेतकऱ्या पैसे आलं की 3000मध्ये, शेतकऱ्याचं गेलं की 10,000मध्ये. आमच्या कापसाला भाव काय भेटला? 7,000 6,000. आता गठान चाललंय द्यायचं 11,000. कोणाचा फायदा झाला? व्यापाऱ्याचा. आता शेतकऱ्यापाशी कापूस आहे का? आता आमचा लावलाय ते वाळून चाललाय, पाऊसच नाही. लोक पैसे घेऊन मतदान करतात. या इकडे, पैसे घेऊ नका ना तुम्ही. या बैठकीत या ना तुम्ही. हो मामा, या बैठकीत या. मॅडम हा? हा बोला बोला. अहो हे शेतकरी ओरडतात आणि इलेक्शन आले की हिरवे गांधी दिसले की मतदान पैसे घेऊन मतदान करतात. कोण? तुम्ही पैसे घेऊ नका ना. पैसे शिवाय चालतं आमदार खासदार निवडून देतात का? पण तुमचे आमदार खासदार स्वतःच विकले जात आहेत ना, असा आरोप आहे यांचा. हा मग बरोबर आहे ना. मग तुम्ही बरोबर काय? जनतेने पैसे घेऊन मतदान करू नये. नाही निवडून आला तरी चालेल. हा 5 वर्ष आहे ना सरकार बिन भरोश्यावर आले. एक पण खासदार निवडून आला नाही पाहिजे. खासदार आमदार हे जनतेने दाखवलं पाहिजे. पैसे घेऊन मतदान नका करू तुम्ही. नाही निवडून आलं तरी चालेल. तुमचं कसं आडून राहील का तुमचं त्याच्यापासून? नाही. आणि मग शेतकऱ्याचं कुणाच वाचून आडून राहिलं. शेतकरी स्वतः पुरतं कवा बी पिकीत आहे, कधी पिकीत आहे. बिन खताचं बिन औषधाचं बी शेतकरी पोटापुरतं पिकीत. मग आता शेतकऱ्याला चिंता बाहेरच्याची लय राहते.
शेतकऱ्याला चिंता या देशाची. शेतकऱ्या प्रत्येकानं त्यानं त्याच्या पोटापुरतं जर पिकवलं तर आज 80% शहरी भाग उपाशी मरत. 80% उपाशी मरत. प्रत्येकाकडे सिटीमध्ये काय ते का वाळू दगडून खाणार नाहीत, सिमेंट दगडून खाणार नाहीत. 20% शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या जीवावर एवढा भारत देश चालते. यांनी कच्चा माल नाही पिकवला तर हे पक्का माल कशाचा करते. राबते शेतकरी, त्याला शेवटी काहीच नाही, त्याच्या मनावर सुद्धा भाव ठरवायचं नाही. शेतकऱ्याला पिकवायचं कळायले, फक्त इकायचं माहित नाही. हे इकूच देत नाही ना सरकार. आता शेवटचं काय, सगळ्यांतर्फे शेवटचं काय मागणं आहे तुमचं सरकारकडून? शेतकऱ्याचं मालाला हमी भाव द्यावा. फक्त एवढं, आम्हाला कर्ज माफी नाही झाली तरी चलत. अहो आमच्यावर कर्जच कितकाला आहे मॅडम, लाख रुपये. अहो यायनी अब्जावधी कर्जाचे यायनं फॅक्टऱ्या यायनं मोठ्या बिझनेसदाराला यायनं माफी दिली. शेतकऱ्याच्या एका लाखाला हे याच्यात 10 तुटी येत यायचं 2019ला माफ झालं ते नाहीत. मग यायला घरी यायच्या 4 चाकी यायला नाही. शेतकऱ्यांना माऊली आम्हाला 4 चाकी घेऊन हिंडू नये का त्याला लिहिलंय का कायद्यात? मग यायच्या घरी काय हेलिकॉप्टरनं फिरतात आणि यायचे अब्जावधी रुपये खर्च माफ होतं. यायचे कंपन्या नाही झालं माफ ते पळून जातात. शेतकऱ्यांनी कुठं जावं पळून? 1 लाखासाठी यायच्या आम्ही कानकोंडे राहत काय? 1 लाखासाठी आम्हाला हे शासन भीक दिल्यासारखं देते, भीक. आणि त्या भीकमध्ये यांच्या 10 तुटी येतात. हे लागू ते कथा शासन आमच्यावर उपकार करायले आणि आमचंच खायले आणि आम्हाला अशा यानं द्यायले, ते वंजळीनं घ्यायले ना आम्हाला चिमटीनं द्यायले. तर एकंदरीतच आम्हाला कर्जमाफी नको, आमच्या मालाला भाव द्या, असा मुद्दा इथल्या शेतकऱ्यांनी मांडलेला आहे. सगळे वारकरी आहेत, सगळे शेतकरी आहेत आणि अतिशय गंभीर मुद्दे त्यांनी मांडले. त्यामुळे सरकारने या सगळ्या प्रश्नांची दखल घ्यावी आणि त्यावर लवकर उपाययोजना करावी अशी मागणी आम्ही न्यूज 18 मराठीकडून थेट सरकारला करतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, वाल्हे.